श्रीमद्भगवद्गीता श्रीमद्भगवद्गीता ग्रंथाचं संक्षेपतः चिंतन आपण करत आहोत। त्यापैकी 13वा अध्याय चालू आहे आणि 13व्या अध्यायामध्ये 19 नंबरचा श्लोक आहे। उच्चारण प्रकृतिं पुरुषं चैव विद्यनादि उभावपि विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृति संभवान् प्रकृतिं पुरुषं चैव विद्यनादि उभावपि विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृति संभवान्। ठीक है, पदच्छेद। प्रकृतिं पुरुषं च एव विद्धि अनादि उभौ अपि विकारान् च गुणान् च एव विद्धि प्रकृति संभवान्। ठीक है, अन्वय प्रकृतिं पुरुषं च एव उभौ अपि अनादि विद्धि विकारान् च गुणान् च एव प्रकृति संभवान् विद्धि। ठीक है, चला मुख्य शीर्षक लिहून घ्या 19 ते 34। 19 ते 34 ज्ञानासहित प्रकृती पुरुषाचा विषय। ज्ञानासहित प्रकृती पुरुषाचा विषय। ठीक आहे, चला प्रकृती आणि पुरुष ज्ञानासहित याचं प्रतिपादन करायचं आहे। तसं श्लोक नंबर मला वाटतं 3 आहे ना, हां 3 मध्ये भगवंताने जे सांगितलं होतं की हे अर्जुना तू ह्या गोष्टी ऐक। तत्क्षेत्रम यच्चयादृक्ष यद्विकारी यतश्च यत् सच यो यत् प्रभावश्च तत्समासेन मे शृणु। है की नाही? त्यापैकी आतापर्यंतच्या चिंतनात काय सांगितलं? तत्क्षेत्रम, क्षेत्र कोण आहे? यच्च यादृक्च, आणि ते कोणत्या गुणांनी युक्त आहे, कसं आहे, कशा प्रकारचं आहे हे सांगितलं आतापर्यंत। आता इथून पुढं यद्विकारी, ते क्षेत्र कोणत्या विकाराने युक्त आहे, यतश्च यत्, कुणापासून ते उत्पन्न झालं ते क्षेत्र, आणि त्याचप्रमाणे जो क्षेत्रज्ञ आहे तो कोण आणि त्याचा प्रभाव काय आहे इत्यादी गोष्टीचं विवेचन करायला सुरुवात करतायत। पण तेही कसं? प्रकृती आणि पुरुष हे दोघेही संसाराला कारण आहे या व्याख्यानाच्या माध्यमातून ह्या एक एक गोष्टी निरूपण करतायत इथून पुढे भगवान। तर काय म्हणतात पाहता, तर अन्वयानुसार प्रकृतिम पुरुषम च एव, एक आहे प्रकृती, एक आहे पुरुष। पुरुष म्हणजेच क्षेत्रज्ञ, अविद्या उपाधिक असा जो जीव ज्याला क्षेत्रज्ञ म्हटलं गेलं तोच या ठिकाणी पुरुष आहे। आणि हे दोघंही कसे आहे? उभौ अपि अनादि आहे, अर्थात यांचा कोणी आदी नाही आहे। आदी शब्दाचा अर्थ होतो उत्पन्न करणारा, कारण। यांचा कारण कोणी नाही आहे, तेच साऱ्या जगाचे कारण आहे। जर त्यांचाही कोणी कारण आहे असं जर म्हटलं तर आणखीन कोणीतरी उपादान कारण शोधावं लागेल, मग तेही त्याचंही कोणीतरी कारण, त्याचंही कोणीतरी कारण, अनवस्था दोष प्राप्त होतो। ठीक आहे ना? म्हणून हे कसे आहेत? अनादीच आहेत, प्रकृती पण पुरुष पण। त्यापैकी पुरुष हा अनादी असून अनंत आहे, प्रकृती मात्र अनादी असली तरी तत्वज्ञानाने तिचा बाध होतो, म्हणून तिला म्हणता येतं अनादी शांत। ठीक आहे जी, चला तो उभौ अपि अनादि विद्धि। बर, आणखीन विकारांच गुणांच एव प्रकृती संभवान विद्धि। विकारान
विकारान शब्दाचा अर्थ लिहून ठेवा. देहेंद्रियादीन, देह इंद्रियादिक जे आहेत हे सर्व विकार अर्थात प्रकृतीचं कार्य. त्याचप्रमाणे गुणान, गुणान म्हणजे कोण? गुणान शब्दाचा अर्थ लिहा. गुण परिणामान, गुण परिणामान सुख दुःख मोहादीन, सुख दुःख मोहादीन अर्थात तीन जे गुण आहेत त्याचे परिणाम स्वरूप जे सुख दुःख मोह हे सर्व कसे आहेत बरं? प्रकृती संभवान विद्धी. प्रकृते संभूतान म्हणजे प्रकृतीपासून उत्पन्न झालेले आहेत असं जाणावं. ठीक आहे, चला पुढे. कार्यकरण कर्तृत्वे हेतु प्रकृतिरुच्यते पुरुषः सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. कार्यकरण कर्तृत्वे हेतु प्रकृतिरुच्यते पुरुषः सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. ठीक आहे, पदच्छेद. कार्यकरण कर्तृत्वे हेतु प्रकृति उच्यते पुरुषः सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतु उच्यते. ठीक आहे, बघा आता अन्वय. कार्यकरण कर्तृत्वे, ठीक आहे ना, प्रकृती हेतु उच्यते असंही करू शकतो आपण. थोडा अन्वय बदल करूया. कार्यकरण कर्तृत्वे हेतु प्रकृती उच्यते. पुढं सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतु पुरुषः उच्यते. ठीक आहे ना. काय सांगताय तर कार्य आणि करण यांच्या उत्पत्तीला कारण जी तिला म्हणायचं प्रकृती आणि सुखदुःख इत्यादी जे आहे त्यांच्या भोगाला जो कारण आहे तो आहे पुरुष. याबद्दल आता सांगत आहेत. ठीक आहे, काय म्हणतात पहा. कार्यकरण कर्तृत्वे, कार्य आणि करण, कार्य शरीर, करण इंद्रियादी त्यांचं कर्तृत्व आहे की नाही. अर्थात तदाकार परिणाम होण्याला कारण जी आहे ती प्रकृती आहे. ठीक आहे ना. तर कार्यकरण कर्तृत्वे हेतू म्हणजे कारण प्रकृती लागला अर्थ. अर्थात शरीर इंद्रियादी त्यांना उत्पन्न करण्यासाठी अर्थात तदाकार परिणामाला प्राप्त होण्यासाठी जी कारण आहे तीच आहे कोण? प्रकृती. आणि सुखदुःखानां भोक्तृत्वे सुखदुःख इत्यादिकांच्या भोग होण्यासाठी उपभोग होण्यासाठी जो कारण आहे तो आहे पुरुष. तात्पर्य पुरुष भोगता आहे की नाही. आणि सुखदुःख इत्यादी कार्यकरण इत्यादी याला उपादान कारण कोण आहे तर प्रकृती आहे. आणि प्रकृतीने उत्पन्न केलेले जे सुखदुःखाधिक आहे त्यांचा भोग घेणारा कोण आहे? जीव आहे की नाही. पुरुष म्हणजे जीव अर्थात क्षेत्रज्ञ उपाधिक जीव. पुढे चला. पुरुषः प्रकृतिस्थो हि भुंक्ते प्रकृतिजान् गुणान् कारणं गुणसंगोऽस्य सदसद्यो निजन्मसु. पुरुषः प्रकृतिस्थो हि भुंक्ते प्रकृतिजान् गुणान् कारणं गुणसंगोऽस्य सदसद्यो निजन्मसु. ठीक, पदच्छेद. पुरुषः प्रकृतिस्थः हि भुंक्ते प्रकृतिजान् गुणान् कारणं गुणसंगः अस्य सदसत् योनिजन्मसु. अन्वय. प्रकृतिस्थः पुरुषः प्रकृतिजान् गुणान् भुंक्ते अस्य गुणसंगस्य हि सद असद योनिजन्मसु कारणं भवति. ठीक आहे ना. पुढचा जो उत्तरार्धाचा अन्वय भुंक्तेच्या पुढे कसा करायचा?
भुंक्तेच्या नंतर गुणसंग ही पाठीमाग अस्य नंतर पुढचं सदसद्योनी जन्मसु कारणम भवती इत्यर्थः. ठीक आहे. काय सांगतायत आता तर वर सांगितलं होतं वरच्या श्लोकामध्ये पुरुष जो आहे तो सुखदुःखांचा भोगता आहे. पण खरं पाहिलं तर पुरुष हा निर्लेप आहे. असं असताना देखील त्याच्या ठिकाणी भोक्तृत्व आणि संसारित्व का आलं? काय निमित्त आहे की तो भोक्ता बनला? भोक्तृत्व त्याच ठिकाणी आलं आहे, संसारित्व आलं आहे. त्याचं कारण या ठिकाणी सांगितलं जात आहे. ठीक आहे. काय म्हणतात पहा तर प्रकृतिस्थ पुरुषा, पुरुष अर्थात भोक्ता जीव कसा आहे? प्रकृतिस्थ. प्रकृतिस्थ म्हणजे प्रकृतीचं कार्य जे देहादिक आहेत त्या देहादिकामध्ये तो तादात्म्याने स्थित आहे. कोण? पुरुष. म्हणून प्रकृतिस्थ या शब्दाचा अर्थ लिहून ठेवा. प्रकृती कार्य देहे, प्रकृती कार्य देहे तादात्म्येन स्थितः, तादात्म्येन स्थितः प्रकृतिस्थ. प्रकृतीचं कार्य जो देह आहे त्या देहामध्ये त्याने तादात्म्य केलं, आत्मभाव केला आहे, परस्पराचा परस्पर अध्यास झाला आहे आणि म्हणून त्याच्या मागे हा भुंगा लागला. पुरुषामागं कोणता? संसारित्व भोक्तृत्व धर्म आहे की नाही. प्रकृतिस्थ पुरुष काय करतो? प्रकृतिजान गुणान भुंगते. प्रकृतीपासून उत्पन्न झालेले जे गुण त्या गुणांचा उपभोग घेतो. भुंगते उपलभते कुणाला? गुणान. गुणान म्हणजे सुख दुःख मोह आहे की नाही इत्यादी स्वरूप जे गुण आहे त्या गुणांना आहे की नाही काय करतो? उपभोगतो. कसं? मी सुखी, मी दुःखी, मी मूढ आहे, मी पंडित आहे अशा रूपाने. खरं पाहिलं तर सुख दुःख हे सारे धर्म कुणाचे आहेत? प्रकृतीचे. पण त्या प्रकृतीबरोबर प्रकृतीचं कार्य देहाबरोबर त्या चेतन पुरुषाने तादात्म्य केल्यामुळे प्रकृतीचे धर्म तो आपल्या ठिकाणी लादून घेऊ लागला आहे की नाही. म्हणून म्हणलं आहे प्रकृतीजान गुणान भुंगते. बरं का बरं त्याला असलं बंधन पडलं? त्याचं कारण इथं दिलं जात आहे. गुणसंग ही अस्य आहे की नाही सदसद योनी जन्मसु कारण. गुणसंग, गुणसंग शब्दाचा अर्थ लिहा गुणेषु संग. गुणसंग, गुणेषु संग, गुणसंग बराबर गुणेषु आत्मभाव. गुणेषु आत्मभाव. गुणाविषयी गुणामध्ये आत्मभाव तादात्म्य हेच काय ठरलं त्याच्यासाठी? कारण. तेच दिले. अस्य, अस्य शब्दाचा अर्थ आहे भोक्तु पुरुषस्य. भोक्ता जो पुरुष आहे त्याच्यासाठी कारणम. काय कशासाठी कारण? सद असद योनी जन्मसु कारणम. सदयोनी असदयोनी त्यांच्यामध्ये होणारा जो जन्म त्या जन्माला कारण, पुरुषाच्या जन्माला कारण कोण? पुरुषाने केलेला गुणाबरोबर संग तादात्म्य हेच कारण आहे असं सांगतात. अविवेक आणि कारण अविवेकामुळे त्यांनी तादात्म्य धारण केलं आहे. ठीक. सदयोनी असदयोनी तर देव मनुष्यादी योनी सदयोनी आहे, पशु पक्षादिकांची योनी असदयोनी आहे. आणि अशा चांगल्या आणि वाईट योनीमध्ये जो जन्म होतो त्या जन्माला कारण कोण आहे? गुणाविषयी गुणाबरोबर केलेला त्याने संग तादात्म्य हे कारण आहे. पुढे चला. उपद्रष्टानुमंताच भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः. उपद्रष्टानुमंताच भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः. पदच्छेद. उपद्रष्टा अनुमंता च भर्ता भोक्ता महेश्वरः
परमात्मा इति च अपि उक्तः देहे अस्मिन् पुरुषः परः। अन्वय उपद्रष्टा अनुमंता भर्ता भोक्ता महेश्वरः अस्मिन् देहे यह परः पुरुषः स च परमात्मा इति उक्तः। ठीक आहे, तर परमात्मा आणि जीवात्मा यांच्या ऐक्याचं प्रतिपादन या श्लोकातून केलं जात आहे. कसं, वर जो विषय झाला काय की प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांना तो भोगतो आणि गुणाबरोबर केलेला संग हाच त्याच्या बंधनाला कारण ठरतो. याचा अर्थ हा होतो की प्रकृती अविवेकात प्रकृतीबरोबर विवेक ज्ञान नसल्यामुळे पुरुषाला संसाराची प्राप्ती आहे. ज्यावेळेस पुरुषाला विवेक ज्ञान होईल की मी अलग आहे आणि ही प्रकृती अलग आहे, त्यावेळेस तो संसार बंधनातून सुटणार आहे. अविवेकामुळे संसार आहे, स्वरूपतः संसार नाही आहे. मग त्या पुरुषाच्या ठिकाणी स्वरूपतः संसार नाही ही गोष्ट सांगण्याकरिता याच आशयाने त्या पुरुषाचं स्वरूप सांगितलं जातं. आणि पुरुषाचं स्वरूप वास्तविक स्वरूप सांगत परमात्म्याबरोबर त्याचा अभेद तोही सांगितला जात आहे. अर्थ पहा, उपद्रष्टा हा पुढे आलं बघा, अस्मिन देहे लागलं की नाही. तर प्रकृतीचं कार्य असणारा जो देह त्या देहामध्ये विद्यमान आहे. कोण? पुरुष. तरी पण तो कसा आहे? परह. पर म्हणजे अव्यक्तापासून पर आहे, देहापासून वेगळा आहे, भिन्न आहे. आणि म्हणून त्या गुणाबरोबर देहाच्या गुणाबरोबर खऱ्या अर्थाने तो जोडल्या जात नाही. का बरं? त्याचं वास्तविक स्वरूप कसं आहे? एक एक गोष्ट उपद्रष्टा अनुमंता इत्यादी. तो उपद्रष्टा या शब्दाचा अर्थ होतो तो साक्षी आहे. देहात राहून देहापासून वेगळा राहतो आणि देहाच्या साऱ्या धर्माला पाहतो, म्हणून त्याला म्हणायचं उपद्रष्टा. ठीक आहे ना. उपद्रष्टा वाटल्यास त्याचा अर्थ लिहून घ्या. पृथक भूतः एव. पृथक भूतः एव समीपे स्थित्वा द्रष्टा इति उपद्रष्टा बराबर साक्षी. ठीक आहे ना. देहात राहून देहाच्या गुणांनी तो लिप्त होत नाही, त्याची कारण आहेत. कारण त्याचं वास्तविक स्वरूप हे आहे. काय हो? तर पृथकभूत एव देहापासून वेगळा असून आहे की नाही, समीपे स्थित्वा समीप आहे, समीप राहून जो द्रष्टा आहे त्याला म्हणतात उपद्रष्टा. असा आहे पुरुष. पुन्हा कसा आहे? अनुमंता. अनुमंता शब्दाचा अर्थ आहे अनुमोदिता आहे की नाही. अर्थात सन्निहित राहून फक्त अनुग्राहक आहे. कारण तो जर सन्निहित नसेल तर देहादी काहीही करू शकत नाही. सन्निहित राहून फक्त काय? तो अनुमंत आहे, अनुमोदित आहे असा अर्थ. पुन्हा भर्ता. भर्ता शब्दाचा अर्थ आहे पालक. ठीक आहे ना. ईश्वर रूपाने तो समस्त जगताचा भर्ता आहे, पालक आहे, भरण पोषण करणार आहे. पुन्हा उपाधीला घेऊन भोगता आहे. पुन्हा कसा आहे तो? महेश्वर. महान च असौ ईश्वर महेश्वर. अर्थात ब्रह्मदेव वगैरे साऱ्यांचा समस्त जगताचा तो अधिपती असा परमात्मा आहे. कोण? जो अंतर्यामी पुरुष साक्षी आहे तोच तो परमात्मा आहे. अर्थात दोघाचा अभेदही यातून दाखवला जात आहे. महेश्वर असा असणारा तो पुरुष रूप आत्मा, प्रत्येक आत्मा आहे की नाही. अस्मिन देहे परः पुरुष. या देहामध्ये तोच परपुरुष आहे, अर्थात परमात्माच आहे. तेच दिले पुढे. सच परमात्मा. इथं पर शब्दार्थ भिन्न अगोदरचा. परः पुरुष म्हणजे अव्यक्तात भिन्न पुरुष, देहात भिन्न पुरुष. कोण आहे तो? सच परमात्मा इति उक्तः. तोच परमात्मा आहे. अर्थात जीव परमात्म्याचा अभेदही सांगितला. पुढे जाऊया.
य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते पदच्छेद यह एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह सर्वथा वर्तमानः अपि न स भूयः अभिजायते। अन्वय यह एवं पुरुषं गुणैः च सह प्रकृतिं वेत्ति सह सर्वथा वर्तमानः अपि भूयः न अभिजायते। ठीक आहे, बघा तर गुणासहित प्रकृती व पुरुष यांना जर वर सांगितल्याप्रमाणे तत्वतः यथार्थतः जर जाणलं तर त्याचं फल काय ही गोष्ट या श्लोकातून सांगितल्या जात आहे। अर्थ पहा, यह जो कोणी साधक एवं एवं म्हणजे वर सांगितल्यानुसार कसा तो उपद्रष्टा आहे, हनुमंता भरता इत्यादी रूपाने पुरुषाला जाणतो आहे। पुन्हा गुणैही सह प्रकृती वेत्ती, पुरुषम वेत्ती पुरुषाला जाणतो, त्याचप्रमाणे गुणासहित प्रकृतीला जाणतो। गुण म्हणजे सुख दुःखादी आहे की नाही, परिणाम सुख दुःख रूप जे परिणाम आहे प्रकृतीचे ते सुख दुःख रूप गुणासहित प्रकृतीला जो जाणतो आणि पुरुषालाही जाणतो यथार्थ रूपाने, वेगवेगळ्या रूपाने, दोघांचे भिन्न भिन्न लक्षण आहे, दोघांचं स्वरूप भिन्न भिन्न आहे, या रूपाने जो जाणतो व्यक्ती सह। आणि नुसतं एवढंच नाही तर तो जो पुरुष आहे की जो प्रकृतीपासून वेगळा आहे, प्रकृतीचा अधिष्ठान आहे, तो असणारा पुरुष तेच चेतन तत्व, तेच ब्रह्म आहे आणि तेच माझं स्वरूप आहे। आणि माझ्याहून भिन्न असणारी प्रकृती आणि प्रकृतीचं कार्य गुणादिक हे सर्व मिथ्या अनिर्वचनीय आहे। अशा यथार्थ रूपाने आणि पुरुषाला आत्मत्वाने जो जाणतो असा ज्ञानी पुरुष सर्वथा वर्तमानः अपि भूयः न अभिजायते। तो सर्वथा म्हणजे कशाही प्रकारे जरी त्याचं वर्तन असलं तरी देखील तो भूय म्हणजे पुन्हा न अभिजायते, पुन्हा तो जन्माला प्राप्त होत नाही, अर्थात मुक्त होतो, हा अर्थ सांगितला। तर प्रकृती पुरुषाला यथार्थ रूपाने जाणल्याचं हे फल। पुढे जाऊया। ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे। ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे। पदच्छेद ध्यानेन आत्मनि पश्यन्ति केचित् आत्मानं आत्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन च अपरे। ठीक है, पदच्छेद अन्वय केचित् ध्यानेन आत्मना आत्मनि आत्मानं पश्यति केचित् अन्ये सांख्येन योगेन अपरे च कर्मयोगेन पश्यन्ति। ठीक आहे, तर आता ध्यानयोग, ज्ञानयोग आणि कर्मयोग यामुळे भगवत प्राप्ती होते ही गोष्ट सांगतायत। कारण वर सांगितलं होतं की अशा प्रकारे प्रकृती पुरुषाचं जर ज्ञान झालं तर मोक्षाची प्राप्ती होते। मग त्या आत्मज्ञानासाठी साधन काय काय असू शकतात ही गोष्ट या श्लोकातून सांगितल्या जात आहे। अन्वयानुसार केचित काही लोक ध्यानेनं, ध्यान हा एक मार्ग आहे आत्मतत्वाला जाणण्याचा, ठीक आहे, सांख्य हा एक मार्ग आहे, कर्मयोग हाही मार्ग आहे, काही फास्ट मार्ग आहे, काही धीरे धीरे मार्ग आहे, दमादमाने जातो आहे की नाही। तर बघा आता,
तर केचित म्हणजे काही लोक ध्यानाच्या द्वारे काय करतात, आत्मना आत्मनी आत्मानं पश्यति. किती मजेदार शब्द आहे बघा. आता हे कळण्यासाठी अगोदर एक एक शब्दाचा अर्थ घ्या. ध्यानेन म्हणजे काय, ध्यानेन शब्दाचा अर्थ लिहा, आत्माकार प्रत्ययावृत्त्या. आत्माकार प्रत्ययावृत्त्या, ठीक आहे ना. म्हणजे आत्माकार जो प्रत्यय म्हणजे वृत्ती प्रवाह, आत्माकार वृत्तीचा जो सतत प्रवाह त्याला म्हणायचं ध्यान. त्याच्याद्वारे आत्मना आत्मनी आत्मानं पश्यति. आत्मना तृतीयांत, आत्मना शब्दाचा अर्थ लिहा, ध्यान संस्कृतेन अंतःकरणेन. ध्यान संस्कृतेन अंतःकरणेन. ध्यानाचे संस्कार आहे ज्या अंतःकरणावर, अशा त्या अंतःकरणाच्या द्वारे पाहतात, आत्म्यालाच पाहतात. कुठं, आत्मनी बुद्धौ, त्या बुद्धीमध्ये. आत्मानं पश्यति म्हणजे बुद्धीपासून अलग त्या आत्मतत्वाला जाणतात. आत्मानं शब्दाचा अर्थ आहे प्रत्यक्ष चेतनम, चेतन स्वरूप साक्षी स्वरूप असणाऱ्या आत्म्याला बुद्धीच्या ठिकाणी शुद्ध अंतःकरणाच्या द्वारे ध्यानयोगाचा आधार घेऊन पाहतात, म्हणजे त्या आत्मतत्वाचा साक्षात्कार करून घेतात. एक आणखीन दुसरे काही लोक सांख्येन योगेन पश्यन्ति, पाहतात जाणतात. तर सांख्येन योगेन, ठीक आहे ना. सांख्येन एका शब्दात लिहायचं ठरलं तर प्रकृती पुरुष वैलक्षण्य आलोचनेन. प्रकृती पुरुष वैलक्षण्य आलोचनेन, ठीक आहे ना. प्रकृती पुरुष वैलक्षण्य आलोचनेन, अर्थात प्रकृती आणि पुरुष यांचे जे भिन्न भिन्न लक्षण आहे त्यांच्या चिंतनाने, ठीक आहे ना, जाणतात आत्मतत्वाला. ध्यान द्या. तर सांख्येन असं म्हटलं आहे. सांख्य शब्द ऐकला की बऱ्याचदा गोंधळ होण्याची शक्यता असते. म्हणून कारण सांख्य एक शास्त्रवी आहे, म्हणून सांख्य शब्दाचा इथं वेदांतात आणि गीतेमध्ये सांख्य शब्दाचा काय अर्थ अभिप्रेत आहे हे थोडं आपण लिहून घेऊया एक वाक्यात. सांख्यम नाम, सांख्यम नाम इमे सत्वरजस्तमांसी, सत्वरजस्तमांसी गुणाः मया दृश्याः, गुणाः मया दृश्याः. अहम तेभ्यः अन्यः, अहम तेभ्यः अन्यः. तद्व्यापार साक्षीभूतः, तद्व्यापार साक्षीभूतः. नित्यः, नित्यः गुणविलक्षणः आत्मा, गुणविलक्षणः आत्मा. इति चिंतनम्, इति चिंतनम्. अर्धविराम. एषः सांख्ययोगः, एषः सांख्ययोगः तेन पश्यन्ति. ठीक आहे, बघा अर्थ आता. सांख्य म्हणजे नेमकं काय, तर सांख्य म्हणजे चिंतन. कशा स्वरूपाच्या चिंतनाला इथं सांख्य म्हटलं गेलं आहे, दिलं आहे. इमे म्हणजे हे सत्वगुण रजगुण तमोगुण हे गुणाः, हे कसे आहेत, मया दृश्य, हे दृश्य कोटीतले आहेत, दिसणारे आहेत. मी मात्र अहम तेभ्य अन्य आहे की नाही, मी त्यांच्याहून वेगळा आहे, त्यांचा द्रष्टा आहे. आणि दृश्याहून हा द्रष्टा नेहमी भिन्न असतो. अहम तेभ्य अन्य. पुन्हा कसा, तद व्यापार साक्षीभूत, गुणांचे जे व्यापार चालतात, प्रकृतीचे जे व्यापार चालतात त्यांचा साक्षीभूत असणारा, नित्य त्या गुणाहून विलक्षण भिन्न लक्षणवाला चेतन स्वरूप जो आत्मा तो मी आहे. अशा स्वरूपाचं जे चिंतन त्याला म्हणायचं इथं सांख्य आहे की नाही. हा हे सांख्य योग आहे, मग आहे की नाही.
सांख्य हे चिंतन आणि याच्याद्वारे त्या परमात्म्याशी जोडला जातो जीव, म्हणून त्याला म्हणायचं सांख्य योग. अशा त्या सांख्य योगाच्या द्वारे आत्मस्वरूपाला जाणतात, ते दिलं इथं. अन्ये सांख्येन योगेन अपरे, आणखीन दुसरे काही योगी लोक कसं जाणतात? कर्मयोगेन. कर्मयोग, ईश्वर अर्पण बुद्धीने अनुष्ठान केल्या जाणारं जे कर्म त्याला म्हणायचं काय? कर्मयोग. ठीक आहे, ध्यान द्या. एक टिप्पणी थोडी लिहा याच्यावर, या श्लोकाच्या आधारावर. ध्यान योगाचे वर्णन, ध्यान योगाचे वर्णन गीता अध्याय 6 श्लोक 11 ते 32, श्लोक 11 ते 32 पर्यंत सविस्तर केले आहे, सविस्तर केले आहे. पूर्णविराम. पुढे सांख्य योगाचे वर्णन, सांख्य योगाचे वर्णन गीता अध्याय 2, गीता अध्याय 2 श्लोक 11 ते 30, श्लोक 11 ते 30 पर्यंत सविस्तर केले आहे. आणि कर्मयोगाचे वर्णन, कर्मयोगाचे वर्णन गीता अध्याय नंबर 2 श्लोक नंबर 40 ते 72, 40 ते 72 पर्यंत सविस्तर केले आहे. ठीक आहे, चला विषय स्पष्ट झाला कुठं काय काय म्हणून. पुढचा श्लोक. अन्ये त्वेवमजानन्त श्रुत्वानेभ्य उपासते तेऽपि चातितरन्तेव मृत्युं श्रुतिपरायणाः. ठीक पदच्छेद. अन्ये तु एवं अजानन्तः श्रुत्वा अन्येभ्यः उपासते ते अपि च अतितरन्ति एव मृत्युं श्रुतिपरायणाः. अन्वय. अन्ये तो एवं अजानन्तः अन्येभ्यः श्रुत्वा उपासते श्रुतिपरायणाः ते अपि च मृत्युं अतितरन्ति एव. ठीक आहे, तर वर तर सांगितलं काही योगी लोक ध्यान योगाच्या द्वारे, कोणी सांख्य योगाच्या द्वारे, कोणी कर्मयोगाच्या द्वारे आत्मतत्वाला जाणतात. तर पोरात सांगून जरा तुमच्या भाषेत. पण याच्याहून अतिरिक्त जे, आणि काय त्यांना काठी घेऊन या, काय चाललं बघा, ध्यान द्या. तर वरच्या श्लोकामध्ये सांगितलं की आत्मतत्वाला जाणणारे अलग अलग योगी आहे, अलग अलग मार्गाने जाणतात. पण जे अतिमंद लोक आहे की ज्यांना ध्यानयोग कळत नाही, सांख्ययोग कळत नाही, कर्मयोग कळत नाही, मग त्यांना उद्धरून जाण्याचा उपाय काय? तर सांगतात जरी त्यांना शास्त्र कळत नसलं तरी महापुरुषांनी सांगितल्यानुसार ते जर उपासना करत असतील तर त्यांचा सुद्धा उद्धार होतो, असं भगवान सांगतात. काय म्हणतात पहा. अन्ये तू एवं अजानंत, वर सांगितले जे 3 आहे कर्मयोगी, ध्यानयोगी वगैरे वगैरे, त्यांच्याहून भिन्न इतर लोक एवं अजानंत आहे की नाही. म्हणजे सांख्ययोगाप्रमाणे ते आत्मतत्वाला अलग रूपाने जाणू शकत नाही आहे ना. उपद्रष्टा, अनुमंता इत्यादी रूपाने ते आत्मतत्वाला साक्षात्कार करू शकत नाही. अजानंत. मग त्यांच्यासाठी काय? अन्येभ्य श्रुत्वा उपासते. परंतु अन्येभ्य, अन्य लोकांपासून ऐकून ते उपासना करतात. अन्येभ्य, अन्येभ्य शब्दाचा अर्थ लिहा आचार्येभ्य उपदेशेन. आचार्येभ्य उपदेशेन. ठीक आहे. गुरुच्या उपदेशानुसार श्रुत्वा ऐकून, उपासते अर्थात ध्यायंती ध्यान करतात. असे ते लोक कसे? श्रुतिपरायणा.
इथं श्रुती म्हणजे वेद नाही घ्यायचा. मग श्रुतीपरायणा म्हणजे काय, त्याचा अर्थ लिहा. श्रद्धया उपदेश श्रवण परायणा. श्रद्धया उपदेश श्रवण परायणा. श्रद्धेने उपदेश ऐकण्यामध्ये ते तत्पर आहे असे लोक. ते अपि मृत्यूम अतितरंती एव. मृत्यूम संसारम, मृत्यूला तरून जातात. अतितरंती लागलं त्यांचाही उद्धार होतो असं भगवान सांगतात. पुढे यावत् संजायते किंचित यावत् संजायते किंचित सत्वं स्थावर जंगमं सत्वं स्थावर जंगमं क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगा क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगा तद्विद्धिं भरतर्षभ तद्विद्धिं भरतर्षभ. यावत् संजायते किंचित सत्वं स्थावर जंगमं क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात् तद्विद्धि भरतर्षभ. विद्धि है ना, विद्धि नहीं पदच्छेद. यावत् संजायते किंचित सत्वं स्थावर जंगमं क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात् तद्विद्धि भरतर्षभ. ठीक है. अन्वय भरतर्षभ. यावत् किंचित स्थावर जंगमं सत्वं संजायते तत् क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात संजायते इति विद्धि. ठीक आहे. तर प्रकृती पुरुषाच्या विवेकानेच आत्मज्ञान होत आहे. अवने पण प्रकृती एक आहे, पण प्रकृतीचं कार्य तर महान आहे ना, याला कुठं जाणत बसायचं म्हणजे तसं नाही आहे. प्रकृतीचं कार्य हे प्रकृतीच्याच अंतर्गत आहे आणि जे काय उत्पन्न होतं ते सारं प्रकृतीपासूनच उत्पन्न होत आहे. बघा काय काय सांगतात. हे भरतर्षभा, हे अर्जुना, यावत किंची जे काही, उदाहरण स्थावर जंगमम चल चर अचर स्थावर जंगम सत्वम. सत्वम शब्दार्थ वस्तू, अर्थात स्थावर स्थावर जंगम सर्व काही वस्तू, वस्तू मात्रम. संजायते, संजायते शब्दाचा अर्थ आहे समुत्पद्यते, उत्पन्न होते. जगामध्ये जी काही यत किंचित कोणतीही वस्तू जी उत्पन्न होते ना, ती कुठून कशी उत्पन्न होते हो, तत् ती वस्तू क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात संजायते इति विद्धि. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या संयोगानेच ती वस्तू उत्पन्न होते असं समजावं. आहे की नाही. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा संयोग पुरुष तर निर्लेप आहे. संयोग कसा होतो त्याचा अर्थ आहे इतरेतर धर्माध्यास लक्षण संयोग. परस्परावर त्यांचा काय झाला आहे अध्यास, परस्पर त्यांचा अध्यास आणि त्यांच्या धर्माचा अध्यास. इतरेतर तद्धर्माध्यास लक्षण संयोग. तस्मात त्याच्यापासून या साऱ्या वस्तू जगत उत्पन्न होतं. मग आता काय करायचं साधकाने. पुढे समं सर्वेषु भूतेषु समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यत्स्व विनश्यन्तं विनश्यत्स्व विनश्यन्तं यः पश्यति स पश्यति यः पश्यति स पश्यति. समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यत्स्व विनश्यन्तं यः पश्यति स पश्यति. पदच्छेद. समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यत्स्व अविनश्यन्तं यः पश्यति स पश्यति. अन्वय विनश्यत्सु सर्वेषु भूतेषु समं तिष्ठन्तं अविनश्यन्तं परमेश्वरं यः पश्यति स पश्यति. ठीक आहे ना. आता वर सांगितलं की संसार हा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या संयोगापासून उत्पन्न होतो. अर्थात त्यांच्या अविवेकापासून संसाराची उत्पत्ती होते हा अर्थ निघतोय. मग आता त्या संसाराचे निवृत्ती करण्यासाठी काय झालं पाहिजे तर त्या प्रकृती पुरुषाचा विवेक झाला पाहिजे. ज्या कारणाने संसाराची उत्पत्ती होते त्या कारणाची निवृत्ती झाली तर संसाराची निवृत्ती होणार आहे. आणि म्हणून त्या संसाराची निवृत्ती करण्यासाठी आत्मविषयक आता सम्यक दर्शन काय आहे ती गोष्ट या श्लोकातून सांगत आहेत. काय सांगतात
की विनश्यत्सु सर्वेषु भूतेषु, सारे भूत प्राणी मात्र नाशवंत आहे. आणि नाशवान असणाऱ्या या सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी काय हो, एक तत्व बसलेलं आहे की जे कधीच नष्ट होत नाही. कसं आहे ते तत्व? कोण आहे ते? समम तिष्ठन्तम अविनश्यंतम परमेश्वरम, हे तत्व आहे. समाम, समभावाने, तिष्ठन्तम, स्थित असलेलं, पुन्हा कसं? अविनश्यंतम, कशानेच त्याचा नाश होत नाही, अर्थात अविनाशी. असं जे परमेश्वर रूप तत्व आहे त्या तत्वाला जो पाहतो, नष्ट होणाऱ्या साऱ्या प्राणी मात्रामध्ये नष्ट न होणार चेतन तत्व, ब्रह्मतत्व, त्याला जो जाणतो निरूपाने, तोच खऱ्या अर्थाने तत्व साक्षात्कारी आहे असं समजावं, असं भगवान सांगतात. य पश्यति स पश्यति. ठीक आहे, पुढे. समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरं न हिनस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिम्. समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरं न हिनस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिम्. पदच्छेद. समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितं ईश्वरं न हिनस्ते आत्मना आत्मानं ततः याति परां गतिम्. अन्वय. तथा हि सर्वत्र समवस्थितं ईश्वरं समं पश्यन् आत्मना आत्मानं न हिनस्ति ततः परां गतिं याति. ठीक आहे, बघा वर सांगितलं खऱ्या अर्थाने तत्व साक्षात्कारी कोण आहे, कशा रूपाने आत्मतत्वाला पाहायला पाहिजे हे सांगितलं. आता या श्लोकातून ते आहे की नाही, यथार्थ रूपाने ज्याला आत्मसाक्षात्कार झाला आहे, सर्वत्र परमेश्वरला समभावाने पाहणारा जो व्यक्ती, त्याच्यासाठी फल काय ही गोष्ट या श्लोकातून बोलतात. बघा आता. तथा ही सर्वत्र समवस्थितम ईश्वरम, सर्वत्र भूतमात्रे, याची यावत भूतमात्रांच्या ठिकाणी, प्राण्यांच्या ठिकाणी, समवस्थितम, सम्यक रूपाने, सारख्याच रूपाने स्थित असणारा जो ईश्वर, त्या ईश्वराला समम पश्यन, सम्यक रूपाने, आहे की नाही, कसा आहे तो, कधीच त्याची प्रच्युती होत नाही, अशा रूपाने न चालणारा, न ढळणारा, अनादि अनंत मी असणारा चेतन तत्व ब्रह्म मीच आहे, अशा रूपाने जे पाहतात, सर्व प्राण्यामध्ये आपल्याच आत्मस्वरूपाला जे पाहतात, असे ते लोक काय करतात, काय त्यांना लाभ होतो? आत्मना आत्मानं न हिनस्ति. ठीक आहे ना. आत्मना आत्मानं म्हणजे काय बरं, त्याचा अर्थ लिहा. स्वेन एव आत्मानं, आत्मना आत्मानमचा अर्थ आहे स्वेन एव आत्मानम, आपणच आपल्याला काय, न हिनस्ति. न हिनस्ति शब्दाचा अर्थ आहे न विनाशयति, म्हणजे आपणच आपला ते नाश करून घेत नाही, अर्थात त्यांचा उद्धारच होतो. आणि जे लोक आत्मतत्वाचा साक्षात्कार करून घेऊ शकले नाही, मनुष्य रूपाने जन्माला येऊन जणू काय त्यांनी आपलाच आपला घात करून घेतला आहे, असा अर्थ निघतो आहे. बघा मग असे जे आत्मस्वरूपाला समरूपाने सर्व प्राणी मात्रामध्ये मीच आहे या रूपाने जाणणारे तत्व साक्षात्कारी लोक, ज्यांचं देह तादात्म्य आता सुटलेलं आहे, देहाविषयी मम भाव राहिलेला नाही आहे, आणि चेतन तत्वाविषयीच आता मी बुद्धी झालेली आहे की नाही, असे जे महात्मे तत्व साक्षात्कारी पुरुष, त्यांना फल काय? ततः पराम गतिम याती. पराम गतिमचा अर्थ आहे मोक्षम, याती नाम प्राप्नोती, अर्थात मोक्षाला प्राप्त होतात. ठीक आहे ना. आणि जे अशा रीतीने साक्षात्कार करत नाही, देहाच्या ठिकाणीच तादात्म्य धरून आहेत, ते मात्र काय, जणू काय आपला नाश करून घेतात, हा अर्थ आहे. चला पुढे. प्रकृतेवच कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति
तथात्मान यः पश्यति तथात्मान अकर्तारं स पश्यति अकर्तारं स पश्यति प्रकृतेव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथात्मान अकर्तारं स पश्यति। ठीक पदच्छेद। प्रकृत्या एव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथा आत्मानं अकर्तारं सः पश्यति। अन्वय यः सर्वशः कर्माणि प्रकृत्या एव क्रियमाणानि तथा आत्मानं च अकर्तारं पश्यति सह पश्यति। ठीक आहे, बघा आता वर सांगितलं की सर्व प्राणी मात्रामध्ये समान रूपाने ईश्वर स्वरूप आत्मतत्वाला पाहतो. पण हे ऐकल्यावर कुणालाही शंका उत्पन्न होईल, अहो म्हणे चांगलं वाईट कर्म करणारा प्रत्येक जीव हा तर भिन्न भिन्न वेगवेगळा आहे आणि त्या साऱ्यामध्ये समान रूपाने आत्मतत्व कसं पाहिलं जाईल. त्याच्यासाठी उत्तर देतात, अरे बाबा, जे शुभ अशुभ कर्म करणारे प्रत्येक अलग अलग शरीर आहेत, प्रत्येकाची प्रवृत्ती भिन्न भिन्न आहे, पण त्या साऱ्यात सुद्धा आत्मतत्व एक आहे. तुला जो शंका येऊ राहिली ना की साऱ्यांचं कर्तृत्व भिन्न आहे, साऱ्यांचा आकार प्रकार भिन्न आहे, साऱ्यात एक सारखं आत्मतत्व कसं काय असेल, तर त्याला उत्तर देतात, जे काय त्यांच्याकडून क्रिया घडतात, कर्म घडतात, त्यांचे जे आकार प्रकार आहे ते सारे प्रकृतीचे आहेत, मायेचे आहेत, अविद्येचे आहेत. साक्षी स्वरूप आत्म्याचे नाही. आत्मा मात्र सर्वात समान आहे, आहे की नाही. अनेक उपकरण आहे, लाईटवर चालतात, आहे की नाही. लाईट साऱ्यात एक आहे, पंख्यातही तीच लाईट आहे, बल्बमध्ये तीच लाईट आहे की नाही, गिजरमध्ये तीच लाईट आहे. कार्य प्रत्येकाचे वेगळे आहे, स्वरूप प्रत्येकाचं वेगळं आहे. कोणाचं लाईट त्याचा आकार वेगळा, त्याचं कार्य वेगळं, पंखा आकार वेगळा, कार्य वेगळं आहे. गिजर वगैरे जे काय उपकरणं चालतात, कार्य वेगळं आहे, आकार वेगळा आहे, मग साऱ्यात विद्युत तत्व समान आहे. त्याप्रमाणे मनुष्य कितीही प्रकारचे असू द्यात, पुन्हा सारे प्राणी पशु पक्षी सुद्धा साऱ्यांचा आकार प्रकार वेगळा आहे, कार्य वेगळं आहे, ते सारं प्रकृतीचं आहे. पण त्या साऱ्यांना चालवणारं जे चेतन तत्व आहे ना, तो आत्मा आहे, तो मात्र साऱ्यामध्ये एक आहे. हा त्याचा अर्थ. तीच गोष्ट सांगतायत या ठिकाणी. यह जो कोणी काय पाहतो, यह पश्यती कसा, सर्वशः कर्माणि. सर्वशः शब्दाचा अर्थ आहे सर्वैहि प्रकारैहि, साऱ्या प्रकारे होणारे कर्म. प्रकृत्या एव क्रियमाणानि कर्माणि. प्रकृत्या, प्रकृत्या शब्दाचा अर्थ लिहा, देहेंद्रियाकारेण परिणतया प्रकृत्या. देहेंद्रियाकारेण परिणतया प्रकृत्या. देह इंद्रियादिकाच्या आकाराने परिणत झालेली जी प्रकृती, त्या प्रकृतीच्या द्वारेच साऱ्या प्रकारचे कर्म केल्या जातात, है की नाही. अर्थात कर्तृत्व कुणाकडे गेलं, प्रकृतीकडे गेलं आहे. आणि आत्मा कसा आहे मात्र, आत्मानंच अकर्तारं पश्यति. तो बिचारा काहीही करत नाही आहे, राजा काहीच करत नाही आहे, तरी लोक म्हणतात, अहो हा पूल कोणी बांधला, आमक्या आमक्या राजाने बांधला. तो आला होता का तिथं सेंट्रिंगची दोरी धरायला, काहीही त्याने केलं नाही, तरी सुद्धा म्हटलं जातं ते राजाने केलं आहे. का, त्याच्या सत्तेने झालं आहे की नाही. त्याप्रमाणे परमात्म्याच्या सत्तेने सारं जग चालतं, पण तो मात्र काहीच करत नाही आहे, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून जो आत्म्याला अकर्ता पाहतो आणि सर्व कर्म हे प्रकृतीचे आहे असे पाहतो, तोच खऱ्या अर्थाने पाहतो, तोच खरा तत्व साक्षात्कारी आहे, हा त्याचा अर्थ. ठीक आहे. आत्म्याच्या ठिकाणी सुद्धा मी करता ह्या रूपांची प्रतीती येते ना, ती काय येते, देहाबरोबर त्याने तादात्म्य केलं म्हणून येते, आहे की नाही. देहाभिमान धारण केल्याने जीवाच्या ठिकाणी कर्तृत्वाची प्रतीती येते, पण तेच देह तादात्म्य सोडलं तर आत्म्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं काय नाही आहे, कर्तृत्व नाही, हा त्याचा अर्थ. पुढे यदा भूत पृथक भाव, यदा भूत पृथक भाव, मेकस्
मेकस्तमनुपश्यति तत एव च विस्तारम् ब्रह्म सम्पद्यते तदा यदा भूतपृथग्भावमेकस्तमनुपश्यति तदेव च विस्तारं ब्रह्म सम्पद्यते तदा। पदच्छेद यदा भूत पृथक भावम एकस्तम अनुपश्यति ततः एव च विस्तारम ब्रह्म संपद्यते तदा। अन्वय यदा भूत पृथक भावम एकस्तम ततः एव च विस्तारम अनुपश्यति तदा ब्रह्म संपद्यते। ठीक आहे, चला तो वर जे सम्यक दर्शन सांगितलं तेच सम्यक दर्शन म्हणजे ज्ञान, तत्वज्ञान अन्य शब्दाने पुन्हा स्पष्ट करून सांगतायत भगवान। ठीक आहे ना, काय सांगतात पहा, यदा यदा शब्दाचा अर्थ यस्मिन काले, ज्या कालामध्ये भूत पृथक भावम, याचा अर्थ थोडक्यात भूतानां पृथक्त्वम, भूतानां पृथक्त्वम म्हणजे हे जे प्राणी मात्र आहे, पंचमहाभूत आहे, यांचा जो पृथकपणा आहे, हा जो संसार आहे, सारे सारं कुठं एकस्थम आहे की नाही, अनुपश्यती। आणखीन ततएवच विस्तारम अनुपश्यती, दोन्हीकडे लावायचं। एकस्तम अनुपश्यती, एकस्तम म्हणजे काय, त्याचा अर्थ एकस्मिन आत्मनि स्थित, एकस्मिन आत्मनि स्थित म्हणजे साराचा सारा हा संसार जगत एक असणाऱ्या आत्म्याच्या ठिकाणी स्थित आहे। अधिष्ठानभूत आत्मा आहे, त्याच्यावर हे समस्त जगत अध्यस्त आहे। आणखीन ततएवच विस्तारम, विस्तारम शब्दार्थ उत्पत्ती, कुठून, ततएव तस्मादेव, त्या आत्मस्वरूपाहून पासूनच, आत्म्यापासूनच या समस्त जगताची काय होते, उत्पत्ती होती। विवर्त उपादान कारण आत्माच आहे, परिणामी उपादान कारण प्रकृती आहे। विस्तारम अनुपश्यती आहे की नाही, शास्त्र आचार्य यांच्याद्वारे ऐकून आहे की नाही जाणतो आणि जाणून आत्मप्रत्यक्षत्वेन पश्यती, आत्मतत्वाचा साक्षात्कार करून घेऊन अशा रूपाने जो पाहतो, तदा ब्रह्म संपद्यते, तदा तस्मिन काले ब्रह्म संपद्यते, अर्थात ब्रह्म एव भवती, तो ब्रह्मच होऊन जातो, ब्रह्म वेगळा राहतच नाही। ठीक आहे ना, पुढे अनादित्वा निर्गुणत्वा परमात्मायमव्ययः शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते। अनादित्वा निर्गुणत्वा परमात्मायमव्ययः शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते। ठीक आहे, बघा आता वरच्या श्लोकाच्या अन्वयामध्ये जे अनुपश्यती पदार्थ ना, त्याचा अर्थ वाटल्यास लिहून घ्या। शास्त्र आचार्योपदेशतः मत्वा आत्मप्रत्यक्षत्वेन पश्यति, आत्मप्रत्यक्षत्वेन पश्यति, शास्त्र आणि आचार्यांच्या उपदेशानुसार स्वीकार करून आत्मप्रत्यक्षत्वाच्या द्वारे जाणतो। आता चला पदच्छेद झाला नाही याचा, पदच्छेद पा 31 नंबरचा श्लोक। अनादित्वात् निर्गुणत्वात् परमात्मा अयम अव्ययः शरीरस्थः अपि कौन्तेय न करोति न लिप्यते। अन्वय कौन्तेय, हे कौन्तेय, अनादित्वात् निर्गुणत्वात् अव्ययः अयम परमात्मा शरीरस्थः अपि न करोति न लिप्यते। ठीक आहे, बघा आता अविनाशी असणारा जो आत्मा आहे परमात्मा, तो गुणातीत असल्यामुळे तो करताही होत नाही आणि लिप्तही होत नाही, याविषयी आता ही गोष्ट सांगता आहे। नाहीतर कोणाला संशय येण्याची शक्यता आहे की वरच्या श्लोकात जे सांगितलं की एकाच असणाऱ्या आत्म्याच्या ठिकाणी सारा संसार आहे की नाही, तर संसार धर्माने
देहधर्माने तो आत्मा लिप्त होत असेल तर उत्तर देतात लिप्त होत नाही. कसं का बघा एक एक. कौंतेय हे अर्जुना, काय अनादित्वात हेतू आहे, निर्गुणत्वात अव्यय अयम परमात्मा. हा आत्मा परमात्मा अव्यय आहे. अव्यय म्हणजे अविकारी, विकाररहित आहे, अविनाशी, विनाशरहित आहे. का बरं? अनादित्वात, अनादि आहे. अनादि म्हणजे त्याची उत्पत्ती नाही. याचा अर्थ व्याप्ती बनते. जी जी गोष्ट आदिवाली आहे, उत्पत्तीवाली आहे, कारणवाली आहे, ती नाश होणारी आहे. आत्मा अनादि आहे म्हणून अव्यय आहे. दुसरी गोष्ट निर्गुणत्वात, हा पण हेतू दिला. अर्थात जी जी गोष्ट गुणवाली आहे ती विकारी आणि नष्ट होणारी आहे. आत्मा मात्र निर्गुण असल्यामुळे तो अव्यय आहे. ठीक आहे. अव्यय अयम परमात्मा शरीरस्थ अपि, शरीरामध्ये आत्मरूपाने स्थित असला तरी देखील अपि न करोति न लिप्यते, काहीही तो करत नाही आणि कोणत्याही कर्माने तो लिप्तही होत नाही. करताच नाही आहे तर लिप्त फलाने लिप्त कसा होणार? म्हणजे कोणत्याही कर्माने आणि कर्मफलाने तो लिप्त होत नाही, म्हणजे बांधल्या जात नाही. वास्तविक जो मूळ स्वरूप आत्मा आहे तो, आणि ज्याचं देह तादात्म्य सुटलेलं नाही आहे तो कर्तृत्व स्वतःच्या ठिकाणी घेतो आणि म्हणून त्याचं फलही भोगतो. जीवात्मा असा आहे. चला पुढे. पुढे काय? हां, आता वास्तविक इथे एक शब्द आला आहे शरीरस्थ. आत्मा शरीराच्या ठिकाणी विद्यमान आहे. याचा अर्थ शरीरातच आहे का तो? फक्त नाही, सर्वच ठिकाणी आहे. मग शरीरस्थ असं का म्हटलं? त्याचा अर्थ लिहून घ्या. शरीरस्थ शरीरेषु आत्मनः, शरीरेषु आत्मनः उपलब्धिः भवति, उपलब्धिः भवति इति शरीरस्थः उच्यते, इति शरीरस्थः उच्यते. ठीक आहे. यद्यपि आत्मा शरीराच्या बाहेर सर्व ठिकाणी असला तरी त्याला शरीरस्थ म्हणण्याचं कारण शरीरामध्ये त्या आत्मतत्वाची उपलब्धी म्हणजे साक्षात्कार होतो म्हणून त्याला म्हणायचं काय? शरीरस्थ. ठीक, पुढे जाऊया. यथा सर्वगतं सौक्ष्म्यात् आकाशं नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते. यथा सर्वगतं सौक्ष्म्यात् आकाशं नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते. यथा सर्वगतं सौक्ष्म्यात् आकाशं न उपलिप्यते सर्वत्र अवस्थितः देहे तथा आत्मा न उपलिप्यते. अन्वय. यथा सर्वगतं आकाशं सौक्ष्म्यात् न उपलिप्यते तथा सर्वत्र देहे अवस्थित आत्मा न उपलिप्यते. ठीक आहे. वरच्या श्लोकात सांगितलं होतं न करोति न लिप्यते. तो आत्मा शरीरात असून सुद्धा कर्माने आणि कर्माच्या फलाने लिप्त होत नाही. म्हणजे कशाप्रमाणे एखादं दृष्टांत द्या बरं, तर दृष्टांत देऊन ती गोष्ट स्पष्ट करतात भगवान. काय दृष्टांत आहे? यथा ज्याप्रमाणे सर्वगतम आकाशम. सर्वगतम शब्दाचा अर्थ आहे व्यापकम, व्यापक असणारं आकाश साऱ्याच पदार्थात आहे, पण कोणत्याही पदार्थाच्या धर्माने ते लिप्त होत नाही. आहे की नाही? कोणताही धर्म त्याला चिटकत नाही. का? अत्यंत ते काय आहे? सूक्ष्म आहे. सर्वगतम आकाशम सौक्ष्म्यात, सूक्ष्म असल्यामुळे न उपलिप्यते न संबद्धते, संबंधित होत नाही. आहे की नाही? तथा त्याप्रमाणे सर्वत्र देहे अवस्थित आत्मा, साऱ्या देहामध्ये अवस्थित स्थित असणारा आत्मा न उपलिप्यते, कशाने तो लिप्त होत नाही. आहे की नाही? एखाद्याचा देह गोरा आहे म्हणून आत्मा गोरा होतो असं नाही. काळा असला एखाद्याचा देह म्हणून आत्मा काळा होतो असं नाही आहे. आत्म्याला हे कोणतेच धर्म लागू पडत नाही. साऱ्यांच्या तो अतीत आहे. आणखीन दृष्टांत देऊन सांगतात पुढच्या श्लोकात. यथा प्रकाशयत्येक कृष्णं लोकमिमां रविः क्षेत्रं
क्षेत्री तथा कृत्स्नं क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत प्रकाशयति भारत यथा प्रकाशयत्येकः कृत्स्नं लोकमिमं रविः क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत। अन्वय यथा प्रकाशयति एकः कृत्स्नं लोकम इमं रविः क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत। अन्वय हे भारत यथा एकः रविः इमं कृत्स्नं लोकं प्रकाशयति तथा क्षेत्री कृत्स्नं कृत्स्नं क्षेत्रं प्रकाशयति। ठीक आहे अर्थ पहा। हे अर्जुना ज्याप्रमाणे एक असणारा रवी रवी म्हणजे सूर्य एक आहे प्रकाशमान आहे की नाही साऱ्यांचं प्रकाशन करतो पण कोणत्याही प्रकाश्य पदार्थाच्या द्वारे लिप्त होत नाही। कोण सूर्य आहे की नाही त्याने सूर्याने सुगंधी फुलांचं प्रकाशन केलं याचा अर्थ त्याला सुगंध लागतो असं नाही। कदाचित दुर्गंध असणाऱ्या पदार्थाचं प्रकाशन केलं म्हणून त्याला दुर्गंध लागतो असं नाही आहे। कोणताच लेप लागत नाही साऱ्यांचं प्रकाशन करतो एक आहे प्रकाशक आहे कोण सूर्य। त्याप्रमाणे इमं कृत्स्नं लोकं प्रकाशयति अवभासयति तथा त्याप्रमाणे क्षेत्री शब्दाचा अर्थ इथं परमात्मा एक सन साऱ्या क्षेत्रात राहणारा म्हणजे क्षेत्री अर्थात परमात्मा एक सन परमात्मा एक आहे प्रकाशक आहे सूक्ष्म आहे साऱ्यांचं प्रकाशन करतो पण कोणत्याही प्रकाश्य पदार्थाच्या धर्माने लिप्त होत नाही। कृत्स्नं क्षेत्रं प्रकाशयति संपूर्ण क्षेत्राचं प्रकाशन करतो। संपूर्ण क्षेत्र म्हणजे कोठं याच अध्यायामध्ये श्लोक नंबर 5 आणि 6 मध्ये महाभूतापासून महाभूतादी धृतीपर्यंत सांगितलेलं संपूर्ण क्षेत्र साऱ्यांचं प्रकाशन करतो पण लिप्त होत नाही। पुढे क्षेत्र क्षेत्रज्ञयोरेव मंतरं ज्ञानचक्षुषा भूत प्रकृति मोक्षं च ये विदुर्यान्ति ते परम् क्षेत्र क्षेत्रज्ञयोरेव मंतरं ज्ञानचक्षुषा भूत प्रकृति मोक्षं च ये विदुर्यान्ति ते परम्। पदच्छेद क्षेत्र क्षेत्रज्ञयोः एवं अंतरं ज्ञानचक्षुषा भूत प्रकृति मोक्षं च ये विदुः यान्ति ते परम्। अन्वय ये एवं ज्ञानचक्षुषा क्षेत्र क्षेत्रज्ञयोः अंतरं भूत प्रकृति मोक्षं च विदुः ते परम यान्ति। ठीक आहे हा जो 13वा अध्याय आहे या संपूर्ण अध्यायाचा अर्थ उपसंहार करण्यासाठी हा श्लोक इथं आलेला आहे। यामध्ये क्षेत्रज्ञाचा भेद त्याचप्रमाणे प्रकृतीपासून सुटण्याचा उपाय आहे की नाही जो जाणतो त्याला काय फल मिळतं हे सारं सांगतायत। अर्थ पहा ये जे लोक एवं वर सांगितलेल्या प्रकारानुसार काय हो विदुः जाणतात काय जाणतात कशाने जाणतात ज्ञानचक्षुषा काय जाणतात ज्ञानचक्षुषाद्वारे क्षेत्र क्षेत्रज्ञयो अंतरम भेद क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा भेद आणखीन भूत प्रकृती मोक्षांच्या विदुः हे साऱ्या गोष्टी जे लोक जाणतात काय काय पहा एक ये एवं ज्ञानचक्षुषा याचा अर्थ लिहा आत्मसाक्षात्कार लक्षणेन चक्षुषा आत्मसाक्षात्कार लक्षणेन चक्षुषा किंवा दुसऱ्या भाषेत बोलायचं झालं तर विवेक ज्ञान लक्षणेन चक्षुषा विवेक ज्ञान हाच जणू कोणी चक्षु किंवा आत्मसाक्षात्कार हाच चक्षु आणि याच्याद्वारे क्षेत्र काय आहे क्षेत्रज्ञ काय यांचा भेद जे लोक जाणतात त्याचप्रमाणे भूत प्रकृती मोक्षांच आहे की नाही भूतांची जी प्रकृती तिला म्हणायचं भूत प्रकृती आणि तिच्यापासून मोक्षाचा उपाय ध्यानाधिक या साऱ्या गोष्टीला जे लोक जाणतात ते परम यान्ति म्हणजे गच्छन्ति कुठं जातात परम
परम शब्दाचा अर्थ परमार्थ तत्वम ब्रह्म. परमार्थ तत्वम ब्रह्म. परमार्थ तत्व जे ब्रह्म आहे, ब्रह्मतत्व, त्याला ते प्राप्त होतात. अर्थात पुन्हा ते देह धारण करत नाही, संसाराला प्राप्त होत नाही, ही गोष्ट सांगितली. ठीक आहे. अशा रीतीने हा 13वा अध्याय या ठिकाणी समाप्त होतो. हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योगो नाम त्रयोदशोऽध्यायः.